मॅडम, जनसुरक्षा बिल हे विधानसभेमध्ये पारित झालेलं आहे, विधान परिषदेमध्ये देखील झालेलं आहे। एकूणच या बिलाच्या संदर्भात काय सांगाल? तुम्ही त्या समितीचे सदस्य होता। खरं हे बिल येणं अतिशय गरजेचं होतं। ज्या पद्धतीने जनतेमध्ये जे काही गोरगरीब असतील किंवा काही जण त्यांच्यामध्ये जाऊन गैरसमज पसरवतात आणि समाजामध्ये ज्या पद्धतीने एखादा आंदोलन छेडतात जे नाही व्हायला पाहिजे आणि त्यांचा उद्दिष्ट फार वेगळा असतो, त्यामुळे हे त्या लोकांसाठीच्यामुळे त्या संस्था आहेत, त्या डाव्या संस्था, त्यांच्यासाठी हे जनसुरक्षा अभियान जनसुरक्षा विधेयक येणं गरजेचं होतं आणि ते आज पास झालं। आणि त्याच्यासाठी मी माननीय बावनकुळे साहेबांनी ज्या पद्धतीने बैठका घेतल्या, ज्याच्यामध्ये विरोधक पण होते, सत्ताधारी होते, ह्या सगळ्यांच्या एक मताने विधेयक समितीमध्ये झालं होतं। त्यामुळे ते विधेयक विधानसभेत झालं, माननीय देवाभाऊंच्या माध्यमातून हे विधेयक झालं, त्यामुळे मी त्याचं स्वागतच करते। विरोधकांनी सभात्याग देखील केला, याला विरोधकांनी सभात्याग केला म्हणजे त्यांचा काही शब्दांवरती आक्षेप होता, त्याच्यामुळे त्यांनी सभात्याग केला। हे विधेयक पास झालं आणि हे जनतेसाठी विधेयक आहे, कारण हे जनतेसाठी केलेलं विधेयक असल्याकारणाने त्याचं सगळीकडनं स्वागत आहे।